पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या 18व्या शतकातील एक महान राज्यकर्त्या होत्या। त्यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यातल्या जामखेड जवळील चोंडी गावात झाला। त्या काळात मुलींना शिकविण्याची रीत नव्हती, परंतु अहिल्याबाईंच्या वडिलांनी मात्र त्यांना लिहायला वाचायला शिकवले होते। त्यांना लहानपणापासून देवधर्माची आवड होती। एकदा त्या 8 वर्षाच्या असताना मंदिरात दर्शन आणि पूजेसाठी गेलेल्या होत्या। गावातून मराठा साम्राज्याचे मातब्बर सरदार मल्हारराव होळकर यांची स्वारी पुण्याकडे चालली होती। मल्हाररावांनी लहान अहिल्याला मंदिरात पाहिले आणि त्यांचा सुसंस्कृतपणा पाहून आपला मुलगा खंडेराव याच्यासाठी पसंत केले। त्या काळी फार कमी वयात लग्ने करत असत। 1733 साली अहिल्याबाई होळकर घराण्याची सून बनल्या। त्यांना मालेराव आणि मुक्ताबाई अशी 2 अपत्येसुद्धा झाली, पण दुर्दैवाने त्यांचे पती खंडेराव यांना 1754 साली राजस्थानातील एका लढाईत वीरमरण आले। त्या काळी अनेक स्त्रिया आपल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर चितेत प्रवेश करून सती जात असत, पण अहिल्याबाईंना मल्हाररावांनी सती जाण्यापासून रोखले। अहिल्याबाई फार हुशार होत्या। त्या मल्हाररावांकडून कारभार शिकू लागल्या, त्यात लक्ष घालू लागल्या। काही वर्षांनी मल्हाररावांना सुद्धा देवाज्ञा झाली। तेव्हा अहिल्याबाई यांचा मुलगा मालेराव त्यांच्या गादीवर बसला। मालेराव यांचे मानसिक संतुलन नीट नव्हते, त्यामुळे कारभार त्यांच्या नावाने अहिल्याबाईच चालवत होत्या, परंतु दुर्दैवाने त्यांना दुःखाचा दुसरा झटका बसला। मल्हाररावास काही महिन्यातच मालेरावसुद्धा देवाघरी गेले। एका बाईने राज्यकारभार करण्यास काही जण विरोध करत होते, परंतु अहिल्याबाईंना मल्हाररावांचे दत्तक पुत्र तुकोजीराव यांचा पाठिंबा होता। तुकोजी हेच होळकरांच्या सैन्याचे प्रमुख होते। अहिल्याबाईंनी मराठा साम्राज्याचे पंतप्रधान म्हणजे पेशव्यांना आपल्याला कारभार करू द्यावा अशी विनंती केली आणि ती मान्य झाली। तिथून पुढे 30 वर्ष अहिल्याबाईंनी अतिशय उत्तम कारभार केला। त्यांची राज्यावर छान पकड होती। त्यांनी इंदोर शहराचा उत्तम विकास केला, एक महत्त्वाचे केंद्र बनवले। तसेच त्यांची राजधानी जवळच महेश्वर येथे होती, तिथेही विकास केला। त्यांचे आपल्या प्रजेवर प्रेम होते। त्यांनी प्रजेची उत्तम काळजी घेतली। शेती आणि व्यापाराला प्रोत्साहन दिले। तेव्हा लढाईचे प्रसंग आले तेव्हा अहिल्याबाई स्वतः रणांगणात उतरून नेतृत्व करत आणि सैन्याला प्रोत्साहन देत असत। हत्तीवरच्या अंबारीत धनुष्यबाण घेऊन बसलेली त्यांची स्वारी सर्व सैनिकांना प्रेरणा देत असे। अहिल्याबाईंनी आपल्या प्रांतात आणि देशभर अनेक रस्ते बांधले, धर्मशाळा बांधल्या, मंदिरे बांधली, जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला, नदीवर घाट बांधले। काशीमध्ये औरंगजेबाने पाडलेले विश्वेश्वराचे मंदिर त्याच जागेला पुन्हा बांधले। त्यांनी बद्रीनाथ ते कर्नाटकपर्यंत सर्वत्र धार्मिक स्थळांच्या विकासाला सढळ हस्ते मदत केली। त्यांच्या काळात इंदोर आणि प्रांताचा उत्तम विकास झाला, प्रजेची भरभराट झाली, कलाकारांना उत्तेजन मिळाले, प्रजेकडून त्यांना अतिशय आदर आणि सन्मान मिळाला। त्यांचा वयाच्या 70व्या वर्षी 13 ऑगस्ट 1795 रोजी मृत्यू झाला। त्यांच्या पश्चातही त्यांनी केलेल्या भरीव कार्यामुळे त्यांनी लोकांच्या मनात संतांसारखेच आदराचे आणि श्रद्धेचे स्थान मिळवले। त्यांनी घालून दिलेला कारभाराचा आदर्श आजही लोकांच्या स्मरणात आहे। मित्रांनो, कशी वाटली ही आजची माहिती? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट नक्की करा। त्यामुळे मला तुमच्यासाठी नवनवीन कहाणी आणण्याची प्रेरणा मिळते आणि उत्साह वाढतो। आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करूनच जा। लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, ऐकतो मराठी। धन्यवाद।